खुशीला पण बघून घ्या। खुशीला हॅलो बोला। नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। तर आपण सध्या शोधतोय छत्रपती संभाजीनगर मधील हिडन प्लेसेस। सो आज आपण अशाच एका नवीन एका प्लेसला जाणार आहोत आणि ते प्लेस कुठं आहे काय नाही ते तुम्हाला व्हिडिओ मध्येच बघायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला निघूया लवकर। आणि खुशीला पण बघून घ्या। खुशीला हॅलो बोला। खुशीचा बर्थडे झालेला आहे आताच। सो खुशीला आपण नेणार नाहीयेत, घरीच ठेवणार आहोत आणि आपण आता निघणार आहोत। पाऊस चालू झालेला पूर्ण भिजून आता परत निघालोय आणि रस्ता बघून तर तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठं जातोय। सो लेट्स सी। या रस्त्याने आपल्याला सरळ जायचंय, ज्या लोकेशनला जायचंय ते। हा रस्ता कुठे आहे ते तुम्हाला सांगते। तर गाईज आम्ही आलोय दौलताबादला, देवगिरी किल्ल्याला, आणि त्याच्या साईडला जो रस्ता जातो तिथून आता आम्ही एका हिडन प्लेसला जातोय। ते हिडन प्लेस दिसेलच तुम्हाला थोड्या वेळात, आणि समोर जो दरवाजा दिसतोय तो तुम्हाला दाखवेल। सो त्या दरवाजातून आता आपण जाणार आहोत आणि इकडेच मस्त दौलताबादचा किल्ला समोर। जगताना चाललेले आज पूर्वा लॉगिंग तर मंडळी जसं की आपण बघतोय की देवगिरी किल्ल्याला आलेलो, पण देवगिरी किल्ल्याला आपण येतो आणि सगळीकडे फिरून जातो, पण जी दुसरी बाजू आहे देवगिरी किल्ल्याची ती आपल्या कोणाला सहसा जास्ती माहित नाही। तर त्याच साईडला आज आपण आलेलो आहेत आणि इथं देवीचं दर्शन पण घेतलेलं आहे। पण या देवीचा इतिहास काय, महिमा काय या देवीची, ते बाबा आज आपल्याला सर्व सांगणार आहेत। सो त्यांच्या मार्फत आपण इथली माहिती जाणून घेऊया। राजा रामदेव राय यांचं एकुलदैवत आहे आणि लक्ष्मी स्वरूप आहे। जसं कृष्ण भगवानांनी पर्वत घेतलेला गोवर्धन पर्वत, त्याचप्रमाणे देवीच्या करमणीवरती असा किल्ला आहे असं सांगण्यात येतं। आणि देवीची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला भरते। नवरात्रीला घटस्थापना होते आणि जे असे खूप कमी लोक येतात ज्यांचं कुलदैवत आहे ते आवर्जून येतात, जे बाहेर गेलेले असे लोक इथं आवर्जून येतात। या मंदिराची स्थापना हे यादवकालीन आहे, स्थापना कोणी केली एक्झॅक्ट नाही सांगता येणार। आणि असे काही मार्ग आहे, याला गुप्त मार्ग आहे। हा अजिंक्य किल्ला राहिलेला आहे। असे म्हणतात की या किल्ल्याला कोणी जिंकू शकलं नाही कधीच। हो, जिंकू शकलं नाही म्हणून त्याचं नाव अजिंक्य आहे। तर मंडळी दर्शन घेऊन आता आपण खाली आलेलोय। तुम्हाला ही जागा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि आता जातोय पुढच्या ठिकाणाला, चला।
लागलं आणि तिथं पाणी होतं. माझी अवस्था तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल, खूप बेकार, खूप डेंजर झालं. समोर तुम्हाला दिसतच असेल भांगशी माता गड. आपण चाललोय आता तिकडे, चालू आहे मस्त आणि आता निघूया. चला आता रोडने जाऊ आणि मी का बघू शकतो पुढं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चाललेली आहेस. प्रत्येक नवीन डिश तू मान्य केली, खुशी प्रत्येकाला वर करते म्याऊ. तुमच्या साहसानी ते खूप गोड झाली. रस्ते आणि गल्ल्यांमधून शहरे आणि गावे, डंबू आणि खुशी, कोणतेही उदासन चेहरे चाकणे, अन्वेषण करणे, रोमांसाची आवड, प्रत्येक ब्लॉगमध्ये तुझेच नजरे. जीवन जगताना चाललेले आज पूर्वावी नृत्य कोण झाले. करणे जीवन जगताना चाललेले आज पूर्ववॉकिंग उद्या कोण जाणे. प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना, त्यामुळे गरजे आहे फॉलो करणे. जगताना चाललेले. फायनली गाईज, फायनली आलो. हॅलो, खुशी व्हायली. इकडे बघा आता आलो. सुकून. आज पूर्ववॉकिंग उद्या कोण जाणे. प्रवास व्लॉगिंग खुशी सोबत नवीन दृश्य पाहताना, त्यामुळे गरजेचे आहे फॉलो करणे. पूर्ण ढग म्हणजे डोंगराला टेकले. कचरा नहीं करने का, कचरा नहीं करायचा. जे आपण बघितली होती गुफा ती इथं निघते, म्हणजे मंदिराच्या मधून होती ती, इथून रस्ता.
आपण आता वरून आलो डायरेक्ट. तर आलोय आता भांगशी माताला वर, भांगशी माता गडला. आणि पूर्ण प्रवास म्हणजे जेवढ्या पायऱ्या चढून यायच्या होत्या तेवढ्या चढून आलेलो आहे. फ्रेंड्स पण आलेले आहेत आपले इथं काही. सो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला आपण सर्व दाखवलं. आता तर सर्वात मोठं टास्क आहे म्हणजे खाली उतरून जायचं. प्रश्न पडलाय खूप मोठा, कसं जायचं. सो बाई मला तर लय टेन्शन आलंय आता, कारण वर येईपर्यंतच माझ्या तर पूर्ण हालत खराब झाली. खाली भेटू लागेल. आता बघू, जाऊ खाली. येताना थोडं अवघड जातं बट आता बघू. आणि कारण आबाळ पण खूप जास्त आले. बापरे, पूर्ण म्हणजे समोरचे तर डोंगर दिसतच नाहीत. तुम्हाला दाखवते मी व्ह्यू समोरचा. पूर्ण ब्लॅक झालंय. पटकन आता खाली जाऊ, कारण पाऊस जर आला तर परत अवघड होईल. रेनकोट पण वर घेऊन आलेलं नाहीत. सो चला निघूया आता खालच्या प्रवासाला. पूर्ण ब्लॅक झाले समोर, डोंगर पण काहीच दिसत नाहीत. लवकर निघावं लागेल आता. तर मंडळी आलोय आता आम्ही खाली आणि आता जाऊया घरी, कारण फायनली आता इथं आपला जो प्रवास होता तो संपलेला आहे आजचा फिरायचा. सो चला घरी गेल्यानंतर भेटू.